रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. तर अंत्यविधी करून आल्याच्या नंतर स्नान करण्याची पद्धत आहे. याला विज्ञानही कारणीभूत आहे आणि पुरांत विज्ञानाच्या पुढचं आहे. विज्ञान नंतर आलंय, अगोदर पुराण आहे. याला पुराणही सांगते आणि विज्ञानही सांगते का? मग आपण ते दोष ठरत असतो, त्याच्याकरता आपण त्याला घरी ठेवत नाही. मग त्याचा अंत्यविधी झाला रे झाला की त्याची माती आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नाही ते सांगते, कोणी नाही ते सांगते, कोणी नाही ते सांगते, कोणी नाही ते सांगते. शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती, कोणी नाही ती सांगती. शरीराची होय माती, कोणी नाही सांगते, कोणी नाही ते सांगते, माती ठरलेली आहे शरीराची. सज्जनांनो, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. बंगला किती कोटी रुपयाचा आहे पाहत नाही, त्याचे किती बंगले ते सुद्धा पाहत नाही, त्याला घरात नाहीत पेटवत. लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. आपल्या घरातली जी व्यक्ती गेली का, त्या व्यक्तीनं जी आपलं सुखसोयी आपल्याला देत होती, ते काम माणसाला रडायला लावते. त्या भावना रडायला लावत असतात. मनती हाय हाय यमधर्म. मला असं वाटतंय तुकोबारायांनी हे कडवं अधिकारी लोकांसाठी वापरलं असावं. आपण मेल्याच्या नंतर यम हाय हाय कशाला करील? आणि काय त्याचं एवढं मोडून पडलंय आपल्यासाठी हाय हाय करायला? आपली पात्रता तरी काय आहे, योग्यता तरी काय आहे, लायकी तरी काय आहे, अधिकार तरी काय आहे, वैचारिक पातळी तरी आपली किती मोठी आहे, आपल्या वाचून जगात राहिलं तरी काय? आपल्यासाठी यम हाय हाय करत नाही. यम हा अधिकारी लोकांसाठी हाय हाय करतो की एवढी लोक जातात कशी. त्याच्यावरचे एक दोन मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा उदक शांतिविधीचा कार्यक्रम आहे. स्वर्गीय वैकुंठवासी सौभाग्यवती चंद्रकलाबाई नामदेवराव मुंढे ह्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. श्रीयुत नामदेवराव तुकारामजी मुंढे हे त्यांचे पती आहेत. मंचकराव असतील, संतरामजी असतील आणि श्रीकृष्णराव असतील, हे या माऊलीच्या पोटी सुपुत्र जन्माला आले. मला वाटते कन्या सुनंदाताई ह्या त्यांच्या कन्या आहेत. अशा 4 अपत्यांना ज्या माऊलीने जन्म दिला, हे लोकातली यात्रा संपली, त्यांना जावं लागलं. सज्जनांनो, ज्या वेळेला आपल्या आयुष्याचा करार संपत असतो त्या दिवशी इथे थांबता येत नाही. मी पुराणात एक प्रसंग पाहिला. काशी नरेश नावाचा एक राजा होता, फार मोठा राजा. काही राजांची बरोबरी हल्लीच्या राज्यात मोजता येत नसती. कारण हल्लीच्या राजांची ठराविक वेळापुरती चमक असती, कालांतरानं चमक निघून जाती, येती जाती. ह्या चमका येत्यात जात्यात. चमका म्हणजे शिल्का नाही म्हणालो मी, चमक म्हणजे तेज. काही वेळापुरतं तेज असतंय, ते पुन्हा गडूळ होतंय. आणि एकदा गडूळ झालं की ते तेज पुन्हा येण्यासाठी जगात कुठलंही औषध नाही. विठाला विठाला काशी नरेश हा काशी नरेश आहे, फार मोठा राजा. त्याला अजून एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. पुराणात शोधा, देव तुमचं चांगलं करेल. चांगलं शोधण्याचं काम करत जा. एक सोपा मुद्दा सांगायचा झाला तर पाटलोबा चांगलं वाचिलं की पंढरपुरातला मालक आपला वाचित असतो, आपल्याला मला वाटतं 3रा कार्यक्रम या आनंदगर मध्ये. 2 वेळेस तुमच्याकडे आलो आणि आता इथे आलो. मध्ये गावात तुमच्याकडे आलतो,
आईच्या कार्यक्रमाला, पुन्हा नगर भोजनाला आलो, पुन्हा देवा 1-2 मला वाटते अशी श्राद्ध पुण्यतिथीची कार्यक्रम झाला बऱ्यापैकी. इथे 3दा आलो. इथंच घराच्या पाठीमागं शेतात कार्यक्रम. त्यावेळेला इतकं मोठं मंदिर नव्हतं, पाषाणाचं मंदिर केलंय. कारण वरच्या शिखरापासून जे पेटीपर्यंत काम आहे की याला 1000 वर्षाचं आयुष्य असते. 1000 वर्ष सुद्धा चुकीचा शब्द आहे. नैसर्गिक आपत्ती जर नाही आली तर या मंदिराला कसल्याही प्रकारचं डंक नाही. म्हणजे अशाच पाषाणाची मंदिरं शक्यतो झाली पाहिजे. विठाला काशी नरेश नावाचा राजा आहे, फार अधिकारी राजा. तो जगन्नाथपुरीतला एक कोडसा प्रसंग आहे. आणि काशी नरेशाचे मित्र जगन्नाथपुरीतले राजे, मला वाटते ओडिसामध्ये येते ना ती जगन्नाथपुरी. मी काही पाहिली नाही, पण मला पुराण वाचायचा नाद त्याच्यामुळं माहीत आहे. मग तिथले फार मोठे एक सात्विक सदाचारी पुण्यशील राजे होते. त्या राजाचा नियम होता, भगवान जगन्नाथाला नैवेद्य ठेवल्याशिवाय तो कुठलंही काम करत नव्हता. त्याचं नाव राजा. त्याचं नाव राजा. काळ्या पिशव्याच्या जास्त नादी लागत असेल त्यांना राजे नाही म्हणता येणार, पुराणातले तरी म्हणता येणार नाही, असा धर्मवृत्तांत आहे. भगवान जगन्नाथ 4 धामापैकी एक धाम येतो, जगन्नाथपुरी धाम. एक धाम आहे. बऱ्यापैकी जगन्नाथपुरी केलेली वयोवृद्ध तपोवृद्ध माणसं माझ्या पुढे बसलेली आहेत. अशा जगन्नाथाला रोज सकाळचा नैवेद्य कशाचा होता माहिती आहे? गावरान तुपात पोळी नव्हती, शिरा नव्हता, काजू बदाम पिस्ता नव्हते, खिचडी होती तांदळाची. आणि जगन्नाथ भगवंताला तांदळाची खिचडी, भाताची आपण खिचडी, हा नैवेद्य सोन्याच्या ताटात असायचा. तो नैवेद्य सोहळ्यात केला जायचा देवबाप्पा. त्या राजाच्या सानिध्यात काही भूदेव होते आणि ते अनुरागी लोक होते. वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त अशी भूदेव ब्राह्मण होती. आणि ते सोहळ्यात स्वयंपाक करून सुवर्णाच्या ताटात ते पात्र झाकलेलं, आणि जो नैवेद्य घेऊन जात आहे त्याच्या पायात चप्पल बूट नसतं. नैवेद्यासाठी जे पाणी आणायचं का त्याच्यासाठी सुद्धा चप्पल घालता येत नाही. नाहीतर बूट घालून जर पाणी आणलं असेल, नैवेद्य सोहळ्यात जरी केला असेल तरी ते सोहळं होऊ शकत नाही. हा, त्याला काय होऊ शकते ते पण सांगत नाही. विठाला अशा शिस्तीत नैवेद्य करणारी भूदेव होती. आणि सूर सनई चौघडा पुढे वाजायचा आणि तो नैवेद्य एका भूदेवाच्या हातात असायचा. त्याच्या कमरेला पंचा असायचा, खांद्यावर एक उपरणं असायचं. ते उपरण्याचं एक तोंड त्याच्यावर टाकलेलं असायचं. अंगात बनेल सदरा शर्ट काही नसायचं, डोक्याला टोपी मुंडास नसायचं. आणि ते राजदरबारापासून भगवंताच्या मंदिरापर्यंत ते पायी चालायचे. मन ती हाय हाय यम धर्म, याच्यावर सांगतो यम कोणालाही हाय हाय म्हणत नाही हो. आपण मरण उंदर मरण सारखंच. काय काय आपल्या मरण्यात एवढं काय लगे. एक जण मला परवाला भेटला, महाराज मी मेल्याच्या नंतर आमच्या गावात भजन होणार नाही. म्हणलं तू आत्ता मर, गाव पाकिस्तानी होते का पाहू, तुझ्यामुळं कसं भजन राहील. बरं याच्या अगोदर महाराज मेले नाही का? याच्या अगोदर भजने मेले नाही का? याच्या अगोदर मृदंगाचार्य मेले नाही का? अंगावर घेऊ नका, बिलकुल घ्यायचं नाही अंगावर. आणि मी कोणाच्या अंगावर बॉम्ब टाकायला रिकामत नाही. मला महत जेवायला वेळ नाही तर तुमचं कशाला इचकू, काही गरज आहे का? आहे का नाही? किती कीर्तनकार मेले असतील, संप्रदाय बंद पडला कान्ना? नाही पडला, नाही पडला. कितीतरी मेले असतील, नाही बंद पडत, नाही बंद पडत. ते उगत माणसं अंगावर घेत असतील. काय आपल्यामुळे परमार्थ चाललाय, तू येळपशे, तू उगत तू स्वतः समजतो. गाडी गंगाखेडला निघाली. सोयाबीनचे पोतडे होते 5-6. आणि गंगाखेडला बाजाराला सोयाबीन घेऊन शेतकरी चालला. पण शेतकऱ्याच्या कुत्र्याने येडेपणा केला, कुत्र संघ निघालं. आता कुत्र गाडीच्या पलीकून आलीकून चलू लागलं. पण पुढचं गाव भेटल्यावर, तिथले त्याचे पाहुणे भेटल्यावर मग कुत्र आखाखाली चलू लागलं.
कारण कुत्र्याचे पाहुणे इतके काही सोपे नसते, ते वचकारीतच असते. कुत्र्याचे पाहुणे सोपे नसते, ते दिसलं की वचकारीत आहे. म्हणून हे आखाखाली चलू लागलं तर हे आखाखाली चालणार कुत्र हुशार होतं. त्याला माहित होतं पुढून बैल येऊ देत नाही आणि दोन्हीकून चाक याला मधात येऊ देत नाही, आणि मागून जर आलं तर मी पुढं सरकितो. ओळखीचे बैल असल्यामुळं मला लाथ आणणार नाहीत, पण याला आणल्याशिवाय आणणार नाहीत, इतकं कुत्र हुशार होतं. पण ते कुत्रे वाटाचे जे त्याचे पाहुणे होते का, ते म्हणले अरे तू बाहेर निघणं तू दाखवतो. ते म्हणले आलो असतो रे, पण बैलाला गाडी रेटन. मी बाहेर लगेच आलो असतो, पण बैलाला गाडी ओढणं त्याच्याकरता मी आता कुत्र गाडी ओढीत असतं का. असे बरेच कुत्रे समजित माझ्यामुळं चालले, तुझ्यामुळं चलत नसतं सोमळ्या. विठाला सगळे कीर्तन धरून तुमच्या गावात 9 बाऱ्या आलो. तुम्ही पाकिट देऊन तुम्हाला माहितीये का नाही काय माहित किती बाऱ्या आलो, पण मला माहितीये मी 9 बाऱ्या आलो. तर असे किती गाव असतील मला सांगा त्या गावात मी गेलो. उद्या जर गिरगावकर मेला तर कीर्तन परंपरा बंद होती का. असं समजायचंच नाही गिरगावकरांना मी गाडी खालचं कुत्र आहे म्हणून, असं समजायचं नाही. तसं तो मला भेटला म्हणे महाराज माझ्यामुळे. अरे नसते राहत, तू येडपट आहेस की काय म्हणलं, येडा आहेस की काय. तो राजा मोठ्या वैभवात नैवेद्यावर आबदागिरी धरून चलत होता. नैवेद्य भूदेवाच्या हातात आहे, वरी आबदागिरी आहे. आता सुरस नाही, राजा आहे तो, राजा आहे तो. नैवेद्य ठेवायचा, तुळशीचं पान त्या नैवेद्यावर असायचं. म्हणती हाय हाय यमधर्म याच्यावर बोलतोय, आपल्यासाठी काही नाही. तो मोठ्यांचं वाक्य येते. कोणत्याही अभंगातले कडवे आपल्यासाठी लावून घ्यायचेत नाही. हल्ली काय होतं माहितीये का, एखादा माणूस मेला की लगेच उद्या तिथं एक टीप लावल्या जाती, गेली दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे ते मेल्याच्या नंतर बायको सुद्धा त्याला कदरली होती सोमळ्या, आणि त्याच्यासाठी ते वाक्य टाकल्यावर तुला यम इतका हानीन, तू इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. कोणासाठी गेले दिगंबर कसं म्हणता येईल. मला वाटतंय म्हणणाऱ्यालाच नरकात टाकील देव. विठाला पात्रता. चला देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला, पात्र उघड केलं. नैवेद्य शिरा जरी असेल तरी त्याच्यातला थोडासा घास काढावा लागतो, आणि त्याच ताटात ठेवून त्याच्यावर तुळशीचं पान ठेवून मग पाणी फिरवायचं असतं आणि देवाला हात जोडायचे असते. त्याचे विशिष्ट प्रकारचे श्लोक आहेत, ते श्लोक म्हणायचे असते. भंगिऱ्यानं लिहिलेले श्लोक जर म्हणले तर देव वास पण घेणार नाही त्या नैवेद्याचा. भंगिऱ्याला उतू आले ना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. हे कसं मानेल. अहो हे अधिकारी लोकांचं मानल्या जातंय, तात्विक लोकांचं मानल्या जातंय, आधर्यू लोकांचं मानल्या जातंय, कोणाचं मानत नसतात. आजचा कार्यक्रम घेण्याच्या विषयी आपण बसलो होतो तुमच्याकडे, मी खाली चाललो होतो कीर्तनाला. तर मग कोण्या दिवशी ठेवायचं त्यांनी सांगितलं अमावस्या निषेध असते. असं कोण म्हणते. अमावस्या ही पितरासाठी पोषक असते. महालय प्रकरणामध्ये तुमचे पित्र जर चतुर्थीला असतील, माणूस जर तुमच्या घरात बाळंतीण झाली असेल आणि 2 दिवसाला 10 दिवसाचा इर्धी संपेत असेल तर पित्र अमावस्याला करायची. ती सर्व पित्री अमावस्या असते. तुमचे पित्र द्वादशीला असतील, द्वादशीला ज्याचे पित्र असतील त्याच्या बायकोला जर शिवायचं नसेल तर त्याला पित्राचे पाय धुता येत नसते. असा इतकं पित्राचं सूक्ष्म काम असते. त्याच्या बायको तिच्या नवऱ्याला पायवणी घेता येत नसते, अशी सूक्ष्मता असते. तिच्या 4 दिवसाचा विधी निषेध काळ संपल्याच्या नंतर सर्व पित्री अमावस्या असते. त्या दिवशी सर्व देवता त्या दिवशी अधिष्ठित, पितृदेवता अधिष्ठित होत असतात. शास्त्राचा धर्म सिद्धांत आहे. अजून याची 4 प्रकरणे आहेत, पण हे सांगण्यातच माझा वेळ जाईल. विठाला आधीच आपली बऱ्यापैकी चाल पुढे गेली. विठाला विठाला आणि शास्त्र त्या माणसानं पाहिलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे त्याला शास्त्रातलं थोडंसं कळतंय, ज्याला पुराणातलं थोडंसं कळतंय, ज्याला वेदातलं थोडंसं कळतंय. हे जे बिनबुडाचे शास्त्र वेद पुराण सांगणारी लोक आहेत का, यांची फार काय असा सुळसुळाट झाला. आणि काही पण म्हणायचं असतं. प्रेत आडवं गेल्याच्या नंतर लेकरांना मागे घ्यायचं असं कोण सांगतंय. उलट प्रेत खांद्यावरलं पाहिल्याच्या नंतर कोण्या जातीचं बघायचं नाही.
मान वाकवायची असते. प्रेता नमस्कारे तथा जीवात्मा भय जायतो त्यागायाम यत सर्वायाम शिरसायम हृदयस्तु पार निर्जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे पुराण आहे, हे वेद आहे, हे शास्त्र आहे. प्रेत कोणतं निषेध आहे? जळतं प्रेत. जळत्या प्रेताला कधीच नमस्कार करायचा नाही. आपल्याकडे राजकीय क्षेत्रातला एखादा व्यक्ती जर मृत्यू पावला आणि त्याच्या अंत्यविधीला जर राष्ट्रपती आले, पंतप्रधान आले आणि तो राजकारणी 25-30 वर्षाचा असेल, तो जर मृत्यू पावला आणि त्याच्या अंत्यविधीला पंतप्रधान आणि राष्ट्रपती जरी आले तर पुष्पचक्र ठेवून त्यांना मान वाकावं लागत असते आणि मागे न पाहता 4 पावलं तसंच पाठीमागं सरकत जावं लागतंय. कारण प्रेताचा आदर करावा लागत असतो. हा कधी? पेटवायच्या अगोदर. पेटविल याच्या नंतर राष्ट्रपतीचं जरी प्रेत असेल, ते जरी जळत असेल, त्याला पण नमस्कार करायचा नाही असं पुराण सांगतंय. विठाला विठाला. राहिला राखेचा प्रश्न, तर राख तर पवित्र आहे. एकदा भडाग्नी नावाचा अग्नी लागल्याच्या नंतर राख इतकी पवित्र होत असते. त्या पवित्रतेच्या बाबतीत देहूतल्या मालकांनी शेवटच्या कडव्यात बोलावा. तो कभेने रक्षा झाली आपे उजळीला दीप गुरु कृपे. एकदा राग झाली ना, त्याचं एक उजळ अस्तित्वत असते. उलट आपण हात लावतो म्हणून गंगेत टाकावं लागते. आपण अपवित्र लोक येतो, याच्याकरता अस्थी अपवित्र होत असतात आपण हात लावल्याच्या नंतर. शास्त्रात फार त्याला अस्थि संचय नावाचा विधी म्हणतात. फार मोठं तात्विक स्थितीनं केल्या जातो. पण आपण पुराणातली एकही गोष्ट लक्षात न ठेवता भंगिऱ्यांनी लावलेल्या प्रथा अंमलात आणतो. याच्याकरता आपल्याला त्याचा दोष लागत असतो. काही नाही, आपल्याकडं अंत्यविधीला रांगात धरतीत माणसं पाणी पाजायला. रांगाच जसं गणपतीला पाणी पाजायले, जसं गाईला पाणी पाजायले, जसं बैलाला पाणी पाजायले. हो, निषेध आहे. आपल्यापेक्षा कमी वयाचा 1 दिवसानं जरी व्यक्ती गेला असेल, मुलं सोडून 1 दिवसाचा जरी कमी वयाचा आपल्या व्यक्ती गेला असेल तर मशानभूमीत आपल्याला बेलानं पाणी पाजण्याचा तिळ मात्र सुद्धा अधिकार नाही असं पुराण सांगतंय. गिरगावचा बाळ्या नाही. विठाला विठाला. भगवान विश्वनाथाला खिचडीचा नैवेद्य ठेवला. इथपर्यंत आलतो ना, नैवेद्य ठेवला. आणि तो राजा होता, फार श्रद्धेने विनवणी करायचा. आणि देवाला विनवणी केल्याच्या नंतर मग तो पडदा लावण्याची पद्धत असते.
पडदा लावायचा आणि मग बाहेर बसायचं, हात जोडून मान खाली करून. मग 5-4 मिनिटं बसल्याच्या नंतर पडदा उघडला जायचा आणि मग तो नैवेद्य राजा घरी न्यायचे आणि राजा मग तो नैवेद्य घरातल्या सगळ्या लोकांना किंवा त्याच्यातला काही जो खिचडीचा भाग होता तो बाकीच्या बाहेर खिचडीचं एक पात्र असायचं त्याच्यात तो टाकायचा. मग सगळ्याला जगन्नाथपुरीमध्ये तो खिचडीचा नैवेद्य त्याच्यातला सुद्धा एक भाग काही अंतरावर एका डोंगरावर टेकला जायचा आणि तिथे पक्षाच्या रूपात, पक्षतीर्थ नावाचं तीर्थ आहे, आणि मग तो एक विशिष्ट प्रकारचा दिवस असतो, तो कोण्या दिवशी नाही, त्या दिवशी तो खिचडीचा नैवेद्य, तो वेगळ्या पुराणातलं चरित्र आहे. तिथं मग पक्षाच्या रूपात जगाचे मालक यायचे, त्याला पक्षतीर्थ म्हणतात. विठाला विठ्ठल फार दिवस चाललं, खूप दिवस चाललं. एक दिवस काय झालं माहिती आहे अण्णा, देवबाप्पा भगवंताला खिचडीचा नैवेद्य वाजत गाजत गेला आणि काशी नरेशानं तो नैवेद्य ठेवला. फौजी त्या नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवलं.